ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, शरद पवार गटाच्या शिबिरातूनच जितेंद्र आव्हाड सरकारवर तुटून पडले. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर 6 महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं. मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नाशिक येथे आयोजित राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिबिरातून ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड भाषणात त्यांनी म्हटलेलं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा हा अतिशय संवेदनशील विभागाला हात लावत आहेत. कोणाच्याही हातात काय, कोणी काय गमावलंय काहीच समजत नाही. मात्र दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात यश आलेलं आहे. काल भुजबळ साहेबांबाबत बोललं गेलं, त्यांच्या पोटात गळ्यात लात मारा आणि मंत्रिमंडळातून हाकलवून द्या याचा मी निषेध करतो. कोण कुठला आमदार एका समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोललं गेलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मात्र अशा ज्येष्ठ नेत्याचा, ज्येष्ठ मंत्र्याचा अपमान राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. आपलं राजकीय व्यासपीठ वेगळं असेल, पण आपली संस्कृती, पवार साहेबांची संस्कृती आजही आठवते. गोपीनाथ मुंडे यांनी पवार साहेबांवर टीका केली, त्यावेळी वातावरण तापण्यासारखं झालं. रात्री 2:30-3 वाजता पोलिसांची बैठक घेऊन गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था 3 पट करण्याचा आदेश त्याच रात्री पवार साहेबांनी घेतला होता. त्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतोय, असं त्यांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटलंय की RSS गुजरातमध्ये स्थापन झालेलं नाही, तर महाराष्ट्रात झालेलं आहे. गांधींची हत्या करणाऱ्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. हैदराबाद गॅझेटवर STचे अधिकारी नाहीत. गॅझेट लागू झाल्यानंतर 6 महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं. भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आहेत. सरकारमधील नेते जर बोलत नसतील तर ओबीसींचे काय हाल आहेत. मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमीनदार मराठा आज अल्पभूधारक झाला. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरनं माननीय पवार साहेबांची परमिशन घेऊन एक विधान या ठिकाणी करतो की काल जे भुजबळ साहेबांबद्दल बोललं गेलं की त्यांच्या पेकाटात लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढा, या विधानाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून त्याचा निषेध करा. सगळ्यांचे हात वरती पडते पाहिजे. हे चालणार नाही. महाराष्ट्राची ही भाषा नाही. कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा काहीतरी झेंडा हातात घेऊन, भुजबळांची भूमिका काय ह्याच्यात मतमतांतर असू शकतात, पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोलणं, हे कितपत योग्य आहे या लोकशाहीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी अत्यंत हिम्मत करून हे विधान करतोय की होता कामा नये. लोकशाहीमध्ये ते मंत्रिमंडळात आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढायचं, काढा. पण अशा प्रकाराने एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याचा, एका ज्येष्ठ नेत्याचा महाराष्ट्रात अपमान करणं हे या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. त्याचा निषेध झालाच पाहिजे. आपलं व्यासपीठ भलंही वेगळं असेल, पण आपली राजकीय संस्कृती पवार साहेबांची संस्कृती. मला आजही आठवतं 1993 साली गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवार साहेबांवरती पहिल्यांदा टीका केली आणि टीका केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण जरा तापल्यासारखं झालं. मी तेव्हा NSUIचा कार्यकर्ता होतो. पण माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे रात्री 2:30-3 वाजता पोलिसांची बैठक घेऊन माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था ही तिप्पट करण्याचे आदेश त्याच रात्री माननीय पवार साहेबांनी दिली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. आणि म्हणून मला हे आठवलं. खर तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आम्ही आज ह्या व्यासपीठावरनं जाहीर करतो आहोत. कुठल्याही प्रकाराने असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे.
341 कलम आणलं आणि इथला जो शूद्र आहे, ज्याला आज आपण नवीन नावाने ओळखतो ओबीसी, तो ओबीसी नाहीये, तो इथला शूद्र आहे, ज्याला मूळ व्यवस्थेतच कधी विचारात घेतलं नव्हतं. इथला कोळी, माळी, सोळी, वंजारी, धनगर असे महाराष्ट्रात 346 जाती आहेत आणि पूर्ण भारतात जवळजवळ 7,500 जाती आहेत. यांना कधीही मुख्य प्रवाहात घेतलं नव्हतं आणि याची खंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती. अतिक्षुद्र आणि क्षुद्र हे दोन बाबासाहेबांच्या नजरेसमोर होते. अतिक्षुद्रांना आरक्षण देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे क्षुद्र दऱ्याखोऱ्यात राहत आहेत, ज्या क्षुद्रांचं प्रतिनिधित्व महात्मा फुलेंनी केलं होतं, आणि महात्मा फुले माळी होते आणि त्यांनी माळी आणि तत्सम सगळ्या जातींच्या व्यथा या ब्रिटिशांसमोर मांडल्या होत्या. त्या क्षुद्रांच्या व्यथा होत्या, ज्या गावकुसाबाहेरच्यांच्या व्यथा होत्या. त्यांचा आदर्श ठेवत मी संविधान बनवलंय असं कोण म्हणाले होते? असं भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की शूद्रांना आरक्षण मिळत नाही, जेव्हा जी 5 कारणं त्यांनी राजीनामा देताना दिली होती, त्याच्यातलं एक कारण की शूद्रांना आरक्षण जर देऊ शकत नाही तर मला मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. नंतर कालेलकर आयोगाला, हा आयोगाला, तो आयोगाला, आणि शेवटी बीपी मंडल आयोगाला. कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये 26% आरक्षण ओबीसीला दिलं, म्हणजे क्षुद्रांना दिलं. कर्पुरी ठाकूर हे जातीने न्हावी होते. जाऊन इतिहासाची पुस्तकं वाचा. ज्या बिहारमध्ये पहिल्यांदा आरक्षण आलं त्या कर्पुरी ठाकूर यांना नंतरच्या काळात फक्त आई बहिणींवरनं शिव्या ऐकायतच बिहारमध्ये दिवस गेले. पण कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण घेऊन तेव्हा त्या जनता पक्षाने मंडळ आयोग आणला आणि मंडळ आयोगाचा स्वीकार हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केला. त्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ पाडण्यात सर्वात मोठा वाटा होता तो माननीय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टीचा. जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम होतं तर मंडळ आयोगाचा खुला मनाने स्वीकार का नाही केला? मंडळ आयोगाची अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा हातात कमंडल घेऊन झाले स्वच्छ झाली, स्वच्छ झाली, स्वच्छ झाली, ती यात्रा कशाला काढलीत? म्हणजे एकंदरच ओबीसींच्या बद्दल तुमच्या मनात किती राग होता हे कमंडल यात्रेवरनं सिद्ध झालं. एका ज्येष्ठ साहित्यिकाने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय की मनुष्याच्या आयुष्यात त्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी काय असते? तर विस्मृती. माणूस विसरून जातो. तसं काळाच्या ओघामध्ये आपण विसरून गेलो की बीजेपीची मूळ भूमिकाच काय होती. आज कदाचित मी हा शब्द वापरला तर लोकांना आवडणार नाही, पण आयुष्यभर ज्यांचा भक्त फक्त शेठजींनी आणि भटजींनी चालवला त्यांच्या मनात दुसरा असूच काय शकत होतं? त्यांच्या मनात इथल्या 97% समाजाबद्दल तिरस्कारच होता. हा फक्त राजकीय सोयीसाठी. आमचा डीएनए ओबीसीचा आहे बरं का, तुमचा डीएनए हा ओबीसीचा नाही. तुम्हाला आरक्षणच नको होतं आणि तुम्ही म्हणून संविधानाच्या विरोधात भूमिका घेऊन आरक्षण रद्द व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न केला. जसं बीपी मंडळ आयोगाला, तसा आम्हाला अभिमानाने आज आम्ही महाराष्ट्रात सांगतो की मंडळ आयोगाची अंमलबजावणी आणि इथल्या क्षुद्रांना आरक्षण जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं तर ह्या महामानवाने केलं ज्याचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे. आरएसएसला पवार साहेबांबद्दल राग का? तर स्थापनेनंतर महाराष्ट्रात स्थापन झाली. एक लक्षात घ्या, आरएसएस उत्तर प्रदेशमध्ये स्थापन नाही झाली आहे, आरएसएस गुजरातमध्ये स्थापन नाही झाली आहे, आरएसएस तुमच्या माझ्या महाराष्ट्रात स्थापन झाली आहे. महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या कायम इथे लागतील ती म्हणजे
गांधींची हत्या करणारा देखील महाराष्ट्रातच जन्माला आला. हिंदू मुसलमानांचा सर्वात मोठा द्वेष तयार करण्याची फॅक्टरी पण महाराष्ट्रात झाली. आणि आज दुर्दैवाने जातीयवादीचं विष घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुठे देशभरात चालू झालं असेल तर ते महाराष्ट्रात सुरू झालंय. आणि त्याची लॅबॉरेटरी महाराष्ट्र झाली आहे. हैदराबाद गॅझेटियर, मी परवा गॅझेटियर वाचत होतो शशिकांत शिंदे साहेब, आणि म्हणून आज मी मागणी पुढे करतो, हैदराबाद गॅझेटियर लावायचं आहे ना, तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये लिहिलंय की व्हीजेएनटीला एसटीचे अधिकार द्या. काळबांडे हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे ना, हा मग द्या ना. धनगर, वंजारी द्या आम्हाला एसटीचे अधिकार, बंजारा द्या एसटीचे अधिकार, लावाय हैदराबाद गॅझेटियर. असे निवडू नका. हैदराबाद गॅझेटियर नंतर 6 महिन्यांनी समजेल लोकांना काय मिळणार आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण अमर महाराष्ट्रातल्या ओबीसींना अस्वस्थ करण्याचं काम या सरकारने अत्यंत यशस्वीरित्या केलंय. ओबीसींनी आता डोळे उघडावे, कोण कोणाच्या खरंच कोण कोणाबरोबर आहे. जर भुजबळ ओबीसीचे नेते आहेत आणि भुजबळांचा एवढा अपमान होत असेल आणि या मंत्रिमंडळातला एकही मंत्री, अगदी त्यांचे नेते देखील शांत असतील, तो ओबीसींबद्दल त्यांना किती प्रेम आहे त्याच्यातनं दिसतंय. एक चकार शब्द आला नाही कोणाच्या तोंडातनं. भुजबळ एकटेच बोलले. पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यात या सरकारला यश आलेलं आहे. हा संघर्ष पेटू नये. मराठांना आरक्षण मिळावं ही आपली भूमिका होती, ही भूमिका आहे. कारण का तर इथला सत्ताधारी समाज असलेला मराठा काळाच्या ओघात शिक्षणामध्ये मागे पडला, भावभावकीच्या नादामध्ये जमिनीचे तुकडे झाले, जमिनी वाटल्या गेल्या. जो एकेकाळी अशोक पवार जमीनदार असलेला मराठा अल्पभूधारक झाला, शेतीचं वाटवळं झालं. आणि जसं वारे साहेबांनी सांगितलं की आरक्षण ही अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, त्याच्यातला समाजात जो मागास होत जातो त्याला हाताला धरून पुढे आणण्याचं काम आरक्षणही कोणा एकासाठी येत नाही, त्या समाजाला ताकद देण्यासाठी येतं. आणि या समाजाला ताकद देण्यासाठी म्हणून जर हे काम होणार असेल तर आम्ही मराठ्यांबरोबर आहोत, ही आमची ओबीसी म्हणून भूमिका होती. आम्ही ओबीसी म्हणून कधीच छोटं मन दाखवलं नाही किंवा आरक्षण देऊ नका. पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं, जे आमच्या नेत्यांनी मांडलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे. लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे. तुम्ही ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.